शरीरामधलं रक्त अर्थातच लाल रक्तपेशी आणि त्यामध्ये असलेलं हिमोग्लोबिन कमी झालंय हे कसं ओळखायचं आणि ते वाढवण्यासाठी काय करायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या शरीरामध्ये असलेले आरबीसीज आणि त्यामध्ये प्रेझेंट असलेले हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक टिश्यूपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करत असतं. पण ते हिमोग्लोबिन जर कमी झालं तर आपल्याला थोडंसं काम जरी केलं तरी थकवा येतो, थोडं चाललं तरी पाय गळून येतात, डोळ्यासमोर अंधारी येते, कायम डोकं दुखत असतं, त्याचबरोबर नखं, डोळ्याखाली इथे आणि चेहऱ्यावरती पांढरटपणा येतो, ज्याला आपण ॲनिमिया किंवा पांडुव्याधी असं म्हणतो. आता हे रक्त किंवा HbA वाढवण्यासाठी किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण काय करायचं ते बघूया. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी 5 टिप्स. पहिलं, लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये फोडणी घालायची आणि अन्न शिजवायचं, जेणेकरून ते लोखंड आपल्या अन्नामध्ये देखील उतरेल. कारण हिमोग्लोबिनचा जो सेंट्रल ॲटम आहे तो हिम म्हणजेच फेरस आहे, म्हणजेच आपलं आयन आहे. नंबर दुसरं म्हणजे पालेभाज्यांचा समावेश करायचा. स्पेशली पालक, आठवड्यातून 2 दिवस पालेभाज्या खाल्ल्याच गेल्या पाहिजेत. नंबर तिसरं म्हणजे गूळ आणि गुळाच्या चिक्कीचा आहारामध्ये समावेश करायचा. चौथं म्हणजे आहारामध्ये डाळिंब, बीट आणि पेंडखजूर यांचा समावेश करायचा. आता तुम्ही म्हणाल हे सगळं रोज खायचंय? नाही, रोज ह्यापैकी एक तरी वस्तू खायची आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे 5वं, चहा आणि कॉफी जेवण झाल्यानंतर किमान 1 तास तरी त्याचं सेवन करायचं नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.